हल्ली बाजारात विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे. गाय म्हशीतून दूध जास्त प्रमाणात मिळावे म्हणून काही लोक इंजेक्शन देत आहेत. तसेच प्लास्टिक मधून दुधाची विक्री होत आहे. दुधापासून बनवणारे पदार्थ सुद्धा धोकादायक. त्याचबरोबर प्लास्टिक मध्ये खाण्याचा गरम पदार्थ ठेवलेले खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होत आहे. फ्रीज मधील खायचे पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाणे ते अतिरेक होऊन कॅन्सरला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. आजकाल अनेकांना सूर्यप्रकाशात जायला नको वाटते. गेल्याने व्हिटॅमिन डी मिळतो. व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान आणि वॉकिंग करणे हे शरीराच्या फायद्यासाठी आहेत. पूर्वी घरातील खायचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले होते. लिंबू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी हे सर्व आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. याचबरोबर प्रामुख्याने शुद्ध हळदीचा वापर केल्यास कॅन्सर टाळू शकतो. तसेच चायनीज पदार्थ व त्यापासून होणारे रासायनिक सॉस हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. मैद्यापासूनही तयार होणारे पदार्थ खाल्ल्यास माणूस स्थूल होतो. पूर्वीपासून घरात बनणारे पदार्थ खाल्ल्याने कोणताही धोका आरोग्यास होत नाही. म्हणून शक्यतो घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा असे आवाहन नम्रता गुल्लापल्ली यांनी केले आहे. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने महिलांसाठी स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या, कर्करोग, आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय हा कार्यक्रम दत्तनगर चौकाजवळील श्री समर्थ क्लिनिक येथे झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली, डॉक्टर नवनीता रच्चा, सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, भाजपाचे ज्येष्ठ रामचंद्र जन्नू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉक्टर गुल्लापल्ली यांनी कुठल्या पदार्थांपासून कॅन्सर होतो याची माहिती दिली.